हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाडिस्कॉम 2026 ची जी रिक्रुटमेंट आहे फायनान्स अँड अकाउंट ऑफिसर, त्याच्यामध्ये सीनियर मॅनेजर, डेप्युटी मॅनेजरची जी पोस्ट आहे त्यासाठी चॅप्टर 3 गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स मध्ये आज टॉपिक 9 रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम मीन्स RCM चे क्वेश्चन्स आपण इथे कव्हर करणार आहे. आणि ही जी सिरीज आहे हे टिल एक्झाम पर्यंत जी आहे ती स्टार्ट राहणार आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तसंच बघा, महाडिस्कॉमसाठी फायनान्स अँड अकाउंटची ऑल इन वन PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये सगळेच टॉपिक कव्हर केलेले आहेत. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ठीक आहे, इम्पॉर्टंट PDF आहे ज्याच्या थ्रू तुम्हाला सगळेच जे प्रोफेशनल नॉलेजचे कन्सेप्ट आहे ते पूर्ण क्लिअर होऊन जातील. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया. इथे आपण RCM चे काही MCQs. तर बघा, फर्स्ट आहे अंडर RCM हु इज लायबल टू पे GST. RCM अंतर्गत GST भरण्यास जबाबदार कोण आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सप्लायर ऑफ गुड्स अँड सर्व्हिस, सेकंड रिसिपेंट्स ऑफ गुड्स अँड सर्व्हिस, थर्ड बोथ सप्लायर अँड रिसिपेंट्स अँड GST ऑफिसर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड रिसिपेंट्स ऑफ गुड्स और सर्व्हिस, वस्तू सेवा प्राप्त करता. बिकॉज अंडर रिव्हर्स चार्ज, ठीक आहे, द रिसिपेंट इज लायबल टू पे GST instead of supplier as per section 9 of 3 and 9 of 4. Next, second, RCM is applicable in which of the following cases? RCM कोणत्या बाबीमध्ये लागू आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट गुड ट्रान्सपोर्ट एजन्सी सर्व्हिस विथ अनरजिस्टर्ड पर्सन, सेकंड लीगल सर्व्हिसेस बाय ॲडव्होकेट, थर्ड सर्व्हिसेस सप्लाइड बाय गव्हर्नमेंट डिपार्टमेंट अँड ऑल ऑफ द अबव. आन्सर येईल ऑल ऑफ द वे. ठीक आहे, नोंदणीकृत नसलेल्या व्यक्तीद्वारे GTA सेवा, वकिलाद्वारे कायदेशीर सेवा आणि सरकारी विभागाद्वारे पुरविलेल्या सेवा. बिकॉज as per section 9 of 3 and 9 of 4, any notification specify RCM applicability for GTA, legal service and specified government supplies. Next, third, GST on GTA services under RCM is applicable if GTA सेवांसाठी RCM कधी लागू होतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ट्रान्सपोर्ट इज फॉर पर्सनल यूज, सेकंड ट्रान्सपोर्ट इज फॉर गुड बिझनेस पर्पज, थर्ड सप्लायर इज रजिस्टर्ड अँड फोर्थ सप्लायर इज अनरजिस्टर्ड. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ सप्लायर इज अनरजिस्टर्ड, पुरवठादार नोंदणीकृत नाही. बिकॉज RCM applies to GTA service provided by unregistered supplier for the business purpose as per notification 13/2017. Next, fourth, RCM on legal services is applicable for कायदेशीर सेवांसाठी RCM कधी लागू आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इंडिव्हिज्युअल केसेस ओनली, सेकंड बिझनेस और लीगल सर्व्हिसेस सप्लाय बाय ॲडव्होकेट टू बिझनेस एंटिटी, थर्ड सर्व्हिसेस बाय गव्हर्नमेंट ओनली अँड फोर्थ पर्सनल सर्व्हिसेस. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड बिझनेस और लीगल सर्व्हिसेस सप्लाय बाय ॲडव्होकेट टू बिझनेस एंटिटी. ठीक आहे, व्यावसायिक संस्थांना वकिलाद्वारे पुरवलेल्या कायदेशीर सेवा. बिकॉज legal services supplied to the business entity trigger as per notification 13 of 2017. Next, fifth, government services supplies to business not exempt attract RCM. व्यवसायाला दिलेल्या कर योग्य सरकारी सेवा RCM अंतर्गत येतात. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सप्लाय इज टॅक्सेबल, सप्लाय इज एक्झेम्प्ट, थर्ड सप्लायर इज अनरजिस्टर्ड अँड बिझनेस इज स्मॉल. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट सप्लाय इज टॅक्सेबल, सेवा कर योग्य असणे. बिकॉज टॅक्सेबल सर्व्हिसेस बाय गव्हर्नमेंट डिपार्टमेंट टू रजिस्टर्ड पर्सन, दॅट इज RCM अप्लाइज एज पर सेक्शन 9 of 4. नेक्स्ट, 6, रिसिपेंट्स अंडर RCM कॅन क्लेम ITC. RCM अंतर्गत प्राप्तकर्ता ITC द्वारा दावा करू शकतो. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट GST पेड बाय सप्लायर, GST पेड अंडर RCM, no GST is paid and only for exempt supplier. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड GST पेड अंडर RCM. RCM अंतर्गत प्राप्त करण्याने GST भरला असेल. बिकॉज recipients paying GST under the RCM can claim ITC if used for business as per section 16. Next, 7, टाइम ऑफ सप्लाय अंडर RCM that is in services. RCM अंतर्गत सेवा पुरवठा वेळ. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट डेट ऑफ पेमेंट, डेट ऑफ इनवॉइस, अर्लियर ऑफ इनवॉइस और पेमेंट अँड एंड ऑफ फायनान्शियल इयर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड अर्लियर ऑफ इनवॉइस और पेमेंट, चलन किंवा देयकाची आधीची तारीख. बिकॉज ॲज पर सेक्शन 13 of 3 लायबिलिटी अराइज ॲट अर्लियर ऑफ इनवॉइस, डेट और पेमेंट डेट. नेक्स्ट, 8,
जीएसटी रेट अंडर आरसीएम, आरसीएम अंतर्गत जीएसटी दर, तर बघा ऑप्शन आहे हायर ऑफ सीजीएसटी और एसजीएसटी. सेकंड सेम एज अप्लिकेबल रेट फॉर सप्लाय. थर्ड ऑलवेज 18%. अँड फोर्थ रेट नोटिफाईड सेपरेटली. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड सेम एज अप्लिकेबल रेट फॉर सप्लायर, पुरवठादारासाठी लागू दर सम. ठीक आहे. आरसीएम टॅक्स रेट सेम एज नॉर्मली अप्लिकेबल जीएसटी रेट फॉर द सप्लाय. नेक्स्ट 9th जीटीए सर्व्हिस अंडर आरसीएम इन्क्लूड, आरसीएम अंतर्गत जीटीए सेवा. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट गुड ट्रान्सपोर्ट बाय रोड ओनली. सेकंड पॅसेंजर ट्रान्सपोर्ट. थर्ड ट्रान्सपोर्ट बाय एअर ओनली. अँड फोर्थ ऑल मोड्स ऑफ गुड ट्रान्सपोर्ट इन्क्लुडिंग रोल रेल एअर. तर करेक्ट आन्सर येईल फर्स्ट गुड ट्रान्सपोर्ट बाय रोड ओनली, फक्त रोडद्वारे माल वाहतूक. बिकॉज जीटीए सर्व्हिस अंडर जीएसटी apply only for good transport by road as per notification 2017. तसंच बघा क्वांटिटी ॲप्टिट्यूडची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 10th लीगल सर्व्हिसेस अंडर आरसीएम इन्क्लूड सर्व्हिसेस बाय, आरसीएम अंतर्गत कायदेशीर सेवा. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट चार्टर्ड अकाउंटंट, ॲडव्होकेट अँड फर्म ऑफ ॲडव्होकेट्स, कंपनी सेक्रेटरीज अँड टॅक्स कन्सल्टंट. करेक्ट आन्सर आहे सेकंड ॲडव्होकेट्स अँड फर्म ऑफ ॲडव्होकेट, वकील किंवा वकील फर्म. बिकॉज ओनली ॲडव्होकेट्स और फर्म ऑफ ॲडव्होकेट्स प्रोव्हाइडिंग टॅक्सेबल सर्व्हिस टू बिझनेस एंटिटीज आर कवर्ड. नेक्स्ट 11 आरसीएम इज मॅन्डेटरी फॉर सर्व्हिसेस रिसिव्ड फ्रॉम, आरसीएम अनिवार्य कोणाकडून सेवा मिळाल्यास. तर बघा ऑप्शन आहे रजिस्टर्ड सप्लायर. सेकंड अनरजिस्टर्ड सप्लायर स्पेसिफाईड अंडर नोटिफिकेशन. थर्ड सप्लायर इन सेम स्टेट. अँड फोर्थ फॉरेन सप्लायर. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड अनरजिस्टर्ड सप्लायर स्पेसिफाईड अंडर नोटिफिकेशन, नोटिफिकेशन मध्ये नमूद केलेला नोंदणीकृत नसलेला पुरवठादार. बिकॉज आरसीएम अप्लाइज टू स्पेसिफाईड अनरजिस्टर्ड सप्लायर listed in notification, that is GTA legal or government. Next 12 GST paid under RCM must be deposited by recipients, आरसीएम अंतर्गत भरलेला जीएसटी प्राप्तकर्त्याद्वारे जमा करणे आवश्यक. तर बघा ऑप्शन आहे ॲट द सेम टाइम ॲज जीएसटीआर 3B फिलिंग. सेकंड एनी टाइम इन द इयर. थर्ड आफ्टर एन्युअल रिटर्न. अँड फोर्थ ओनली वेन इनवॉइस एक्सीड 1 lakh. करेक्ट आन्सर येईल फर्स्ट at the same time as GSTR 3B filling, GSTR 3B दाखल करताना, because receipts must be deposit RCM tax while filling GSTR 3B. Next 13 ITC reversal under RCM is needed if, RCM अंतर्गत ITC उलटा भरणे आवश्यक कधी आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिसिप्ट यूज सर्व्हिसेस फॉर पर्सनल पर्पज. सेकंड रिसिप्ट्स डिफॉल्ट ऑन पेमेंट रिसिपेंट्स. ठीक आहे. Supplier is unregistered and invoice is delayed. The correct answer is first recipient use services for personal purpose, वैयक्तिक वापरासाठी. Because ITC claim on RCM paid services must be reversed if used for personal or exempt purpose. Next 14 RCM for government services does not apply to, सरकारी सेवासाठी RCM लागू होत नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट supplies by central government for business. Second services by local authority. Third services notified as exempt under GST and all taxable services. The correct answer is third services notified as a exempt under GST, GST अंतर्गत सूट असलेल्या सेवा. Because only taxable government services supplied to registered person trigger RCM, exempted services are excluded. Next 15 की डिस्टिंक्शन इन आरसीएम जीटीए वर्सेस लीगल वर्सेस गव्हर्नमेंट, आरसीएम मधील फरक. तर बघा जीटीए अनरजिस्टर्ड सप्लायर, लीगल ॲडव्होकेट टू बिझनेस अँड गव्हर्नमेंट नोटिफाईड टॅक्सेबल सर्व्हिस. द फर्स्ट इज करेक्ट. बरोबर आहे. बिकॉज आरसीएम रूल डिफर बाय कॅटेगरी. जीटीए इज अनरजिस्टर्ड सप्लायर, लीगल इज ॲडव्होकेट टू बिझनेस एंटिटी, गव्हर्नमेंट इज टॅक्सेबल सर्व्हिस टू रजिस्टर्ड पर्सन. ओके. तसंच बघा मराठी व्याकरण, अकाउंट फॉर्म्युला बेस्ड पीडीएफ, फायनान्स अकाउंट, मॉक टेस्ट अँड क्वांटिटी ॲप्टिट्यूड सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.